तर आंबेगावच्या पंचाळे खुर्द मधील पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा पडल्यात। गावच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याला या भेगा पडल्याने जमीन सरकली आहे। डोंगर पायथ्याशी असलेल्या 45 कुटुंबांचं वास्तव्य सध्या धोक्यात आहे। आमचं स्थलांतर करावं अशी नागरिकांनी मागणी केली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि याच अनुषंगाने सध्या माळीण परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे आणि याचमुळे माळीण परिसरामध्ये असलेली जी गावं आहे आजूबाजूची त्या ठिकाणी सर्व भूस्खलन झालेलं पाहायला मिळते। आपण या ठिकाणी सध्या आलो आहोत। या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या जी पद्धतीने जे भूस्खलन झालेलं आहे त्यामुळे या गावाला खरं तर धोका झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत माळीण परिसर असेल किंवा आंबेगाव तालुका असेल भीमाशंकरचा पट्टा असेल या भागामध्ये खरं तर जोरदार पाऊस होत असतो। आज ज्या पद्धतीने तुम्ही पाहता की खरं तर भूस्खलन झालंय, जमिनीचा भाग खचला जातोय। हो, काय कसं वाटतं एकदम एकंदरीत मनाला? माळीणच्या बाजूला तुम्ही राहताय, आम्हाला भीती वाटत आहे आणि माळीणची परिस्थिती झाली तशी आमची न म्हणून शासनाने दखल घेऊन आम्हाला त्वरित कुठेतरी आता तरी निवाऱ्यासाठी कुठेतरी स्थलांतर करावा आणि आमच्या गाव ताब्यात देऊन आम्हाला ते गावठाणा द्यावा। त्या गावठाण्यात घरकुलं शासनाकडून मंजूर करून आम्हाला तिथं स्थायिक करावं। काय झालं? कारण अभिजित हिलेसाहेब टीव्ही 9 मराठी माळीण।